आणि किल्ले 300-300 वर्षापूर्वीचे आहेत. तुम्ही त्याच्या भिंतीवरती उभे राहता. भिंती उभे राहता, तिथल्या दगड कधी ढासेल काही सांगता येत नाही. हे या मुलांना किंवा या लोकांना काही कळत नाही. म्हणजे प्रत्येकाचंच नाही म्हणत आहे मी, पण जनरल स्टेटमेंट नाही आहे. पण ही लोकं त्या भिंतींवरती उभे राहतात, रील्स करतात. त्या रील्स करण्याच्या नादाने बरेचसे ॲक्सिडेंट्स पण होतात. म्हणजे मुलं वरनं पडतात. महाराजांचे मावळे वरती कसे गेले असतील, त्यांच्या हातातील शस्त्र त्यांनी कशी सांभाळली असतील आणि 2 तास 2.5 तास किल्ला चढल्यानंतर वर जाऊन लढले कसे असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्याच्यासाठी तुम्हाला किल्ल्यांच्या पाऊलवाटाच तुडवायला पाहिजेत. त्याशिवाय त्याला पर्याय नाही. आपल्या महाराष्ट्रातला 2 नंबरचा उंच किल्ला आहे. तर पहिला नंबरचा साल्हेर. हां, तर तिथे मला फार मजा आली होती त्या किल्ल्याला जाताना. नमस्कार, ट्रॅव्हल टाइल्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपले गेस्ट आहेत आनंद प्रसाद देशपांडे आणि आमोद फडके. हे 2 बालपणीपासूनचे मित्र आहेत आणि त्यांच्यात एक वेगळंच वैशिष्ट्य आणि जवळीक आहे. ती वेगळ्या प्रकारची आहे की त्यांनी 35व्या वर्षी 35 किल्ले, 45व्या वर्षी 45 किल्ले आणि 50वा वाढदिवस जो आपण सहज साजरा करतो पार्टी देऊन लोक बोलवून, त्याच्याऐवजी ही जोडगोळी एका वर्षात 50 किल्ले पार करून आली आणि त्यांनी 50वा वाढदिवस त्यांचा साजरा केला आहे. तर या 2 अक्षरशः वंदनीय लोकांना आज आपण इथे आपल्या इथे बोलवलं आहे. अनंता, प्लीज तुझ्या ह्या उपक्रमाबद्दल तुम्ही दोघंही जण सांगा. ही कशी कल्पना आली तुझ्या मनात? 35व्या वर्षी 35 किल्ले ही जेव्हा करायचा प्लॅन होता, म्हणजे हा मुख्य म्हणजे माझा विचार नाही. 35व्या वर्षामध्ये असताना, म्हणजे मी 35व्या वर्षी असताना निनादराव बेडेकरांचे 60वं वर्ष चालू होतं आणि त्यांच्या डोक्यातली ही कल्पना, ते 60व्या वर्षी 60 किल्ले करणार होते. म्हणून मी म्हटलं आपण एक प्रयत्न करून बघू की आपल्याला 35व्या वर्षी 35 किल्ले करायला जमतात का. प्लॅन केला आणि यशस्वी झाला. 35व्या वर्षी मी 35 किल्ले करू शकलो व्यवस्थित पूर्ण. ते झाल्यानंतर मध्ये काही गॅप पडली आणि मग माझे कामं, घरच्या जबाबदाऱ्या, याच्यामध्ये काही काळ जमलं नाही करायला. 45 वर्षी परत तोच उपक्रम करायला ठरवलं आणि त्यामध्ये म्हणजे 45चं प्लॅनिंग करून 45 किल्ले केले. या प्रत्येक याच्यामध्ये एक नक्की ठरवलं होतं की आधी न पाहिलेले किल्ले करायचे. कारण तेच रिपिटेशन होत एकच किल्ला 10-10, 20-20 वेळा बघण्यामध्ये किल्ला खूप समजतो, पण नवीन काही बघणं होत नाही. म्हणून असा विचार होता की प्रत्येकाला आपण न पाहिलेला किल्ला बघायचा. म्हणून मग ते 35, 45 आणि 50, आत्ता 50वा वाढदिवसानंतर मी 50 किल्ले पूर्ण केले. म्हणजे 50 किल्ले देखील त्यातला आधी कुठलाच किल्ला आम्ही पाहिलेला नव्हता, असे 50 किल्ले बघितले आम्ही आत्ता. कमाल. आम्हाला अभ्यासामध्ये, इतिहासामध्ये जी काय 2-4 नावं खरं तर माहिती आहेत. सॉरी टू से, रायगड, राजगड, तोरडा ही आपल्या जवळपासची, पण तुमच्याकडून आपल्याला 50 विविध किल्ल्यांची सुद्धा माहिती निश्चित मिळू शकेल. आणि आमोद, तू मला सांग की तू कसा काय जोडला गेलास 35व्या वर्षात? ॲक्च्युली यांनी 35 किल्ले करायचं ज्याला ठरवलं होतं त्याला त्यांनी मित्रमंडळींमध्ये सांगितलं होतं की मी असे करणार आहे. पण मला त्याला 35 किल्ले स्वतःला जमेल की नाही ही इथपासून शंका होती आणि तेवढा वेळही नव्हता. त्यामुळे मला जेवढा वेळ मिळाला मी त्याच्याबरोबर 7-8 किल्ले त्यावेळेला केले. जसं जसं मला वेळ मिळत गेला, सुट्टी असायची, कधी लॉंग विकेंड असायचा, नोकरी ऑब्व्हियसली चालूच होती, त्यामुळे जसा वेळ मिळत गेला तसं मी याच्याबरोबर जुळत गेलो. 45व्या वर्षी मात्र मी ठरवलं होतं की यांनी हा उपक्रम घेतला आहे 45 करायचा, तर तो मी याच्याबरोबर कंप्लीट करणार. मी सांगितलं 45 मी नक्की तुझ्याबरोबर यायला करणार आहे. आणि त्यावेळेला ते झालं की 45 मी अतिशय प्लॅनिंगही चांगलं झालं होतं. आम्ही नाशिक रेंज निवडली होती, सगळे नाशिक रेंज, मोस्टली नाशिक रेंजमधले किल्ले त्यामध्ये केले आणि प्लॅनिंग छान झालं होतं. त्यामुळे ते होतही गेले एकामागणे एकामागणे. आणि त्याचा म्हणजे जसा तो म्हणतो की जशी ती एकदा तुम्हाला लय लागली की ती तुमची होत जाते, तसं एकदा सुरू झाल्यानंतर मग ती जी आम्हाला तो एक लय लागत गेली की दर महिन्याला 2 ट्रेक तरी व्हायचेच. त्यामुळे मग ते एक सवयच लागून गेली आणि ते घडत गेलं, छान मस्त होऊन गेलं. म्हणजे आपण असं म्हणूयात की अनंत आहे तुझं प्रेरणास्थान. अगदी अगदी. या ट्रेकिंगच्या बाबतीत म्हणाल तर अनंत नक्कीच माझं प्रेरणास्थान, की तो नसतं तर मी इतके किल्ले केलेच नसते. कोणीतरी मोटिवेशनला लागतं. पण आनंदाचे प्रेरणास्थान ठरले निनादराव बेडेकर आणि आपल्या सगळ्यांचेच प्रेरणास्थान आहेत ते म्हणजे शिवाजी महाराज. नक्कीच. त्याच्यामुळे त्यांच्या प्रेरणेने आतापर्यंत आपण सगळेजण पुढे चाललोय. तर मला जरा तुमच्या दोघांच्याही या वाटचालीतले अनुभव ऐकायला आवडतील. विविध प्रकारचे तुम्हाला आले असतील.
50 किल्ले करेपर्यंत पहिला किल्ला कुठला केलात तुम्ही? म्हणजे 50 मधला पहिला म्हणताय 50 मधला का? पहिला कारण हाड अवघड आहे. blank. ठीक हा, आहे, म्हणजे आपण, असं बघूया. कारण काय झालं की म्हणजे आजपर्यंत एवढे किल्ले बघितले त्यामुळे सुरुवात 45 संपल्यानंतर 50 सुरुवात कुठून झाली हे नक्की किल्ला सांगणं थोडंसं अवघड आहे. ओके. तसं लक्षात नाही आता खरं सांगायचं तर. ओके, पण आपण एक डॉक्युमेंटेशन केलेलं असेल त्याच्यामध्ये लोकांना नक्की लक्षात येईल की 50 किल्ले तुम्ही कुठले कुठले बघितले. हो हो नक्की हो ना. डॉक्युमेंटेशन आहे. हो तर 35 किल्ले जेव्हा तू सुरू केलेस तेव्हा तू एकटाच होतास, तर तेव्हाचा पहिला किल्ला लक्षात आहे का? लक्षात. नाही, फक्त एक केलं की 35, 45, 50 एक किल्ले सुरुवात करायच्या आधी रायगडावरती गेलो होतो, महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि किल्ले बघायला सुरुवात केली. हे प्रत्येकाला केलं. किल्ले संपल्यानंतर देखील बघून झाल्यानंतर रायगडावरती जाऊन दर्शन घेतलं की बाबा माझे हे किल्ले पूर्ण झाले आणि मोहीम संपवली. म्हणजे अक्षरशः लोक जसे देवळात जातात तसं त्या प्रत्येकाला पद्धतीने, गेलो. अगदी आणि ते दोन्ही किल्ले दोनदा करून देखील ते दरवेळेस ते हो, हो. काउंट करता रायगड म्हणजे शिवाजी महाराजांची जी काही तिथली समाधी बशी गेलं की एनर्जी ऊर्जा. मिळते करेक्ट. तर ती खूप बरोबर. आहे. आणि 50,000 किल्ल्याविषयाला मी पुस्तक तयार केलं आहे आणि जेव्हा माझे 50 किल्ले झाले आमच्या दोघांचे तेव्हा आम्ही रायगडावरती ते पुस्तक महाराजांच्या समाधीवरती नेऊन ठेवलं. म्हणजे ते पूर्वीच्या काळात जसे सरदार लोक आम्ही मोहीम करून आलो आणि हे किल्ले आम्ही घेतले, तसा तो फील एक आला की आम्ही हे किल्ले तुमच्या चरणाशी समर्पित करतोय, आम्ही हे मोहीम पूर्ण केली. तो फील खूप आला. कारण शिवाजी महाराजांच्याच प्रेरणा घेऊन केलेले किल्ले, त्यांचेच गडकोट किल्ले फिरलो आहेत. तर त्यामुळे तिथं गेल्यानंतर छान वाटलं. म्हणून ते सुरुवात आणि शेवट हे आहे. मधले किल्ले आत्ता असे नाही सांगता येणार कुठले केले काय केले. नाही, आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे मी आता एक पहिला प्रश्न म्हणून फक्त विचारला की पहिला किल्ला कुठला केला तुम्ही दोघांनी असं, किंवा तू सुरुवात केलीस तेव्हा कुठला केला असं. पण ट्रेकची मला- पहिली सुरुवात मी सांगू शकतो. माझ्या हां. आयुष्यातल्या ट्रेकची सुरुवात मी राजगडपासून केली. बरं. कारण 11वीच्या सुट्टीनंतर तोपर्यंत मी सिंहगडलाही गेलो नव्हतो. पुण्याच्या एवढा जवळ असून पण सिंहगड पाहिला नव्हता. मित्रांच्या बरोबरीने राजगडला पहिला गेलो आणि राजगडच्या प्रेमात पडलो. राजगड आत्तापर्यंत मी कमीत कमी 20 ते 25 वेळा नक्की केला आहे आणि राजगडच्या सर्व वाटांनी मी तो किल्ला केला आहे. म्हणजे आता अशी कुठली वाट राहिली नाही की मी त्या वाटेवरनं गेलेलो नाही आहे. राजगड सगळ्या वाटांनी केला आहे. ही माझी किल्ल्यांची म्हणजे सुरुवात. आम्ही चुकून कुठे अडकलो तर तू तिथे इथे बसून सांगू शकतो. नक्की सांगू शकतो. की या वाटेवरून इकडून जा वगैरे अशा तऱ्हेने. बरोबर. निश्चित. माझ्या ट्रेकिंगची सुरुवात थोडी म्हणजे वेगळीच पद्धतीने झाली होती की म्हणजे त्याला एक थोडंसं बॅकग्राऊंड देतो की माझा मोठा भाऊ आनंद हा तो 10वीत असताना, मी 4थीत असताना तो ट्रेकिंगला गेला असताना त्याचा अपघात झाला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. हो. तर त्यामुळे मला घरनं ट्रेकिंगची परवानगी मिळणं शक्यच नव्हतं. आणि Obviously. मी 10वीपर्यंत तसंही मला कधी ट्रेकिंगची वेळ आली नाही. पण 11वीत ज्याला कॉलेजमध्ये गेलो त्याला मित्रांचं ठरलं होतं की राजमाचीला जायचं बरं. आणि मला 100% खात्री होती की मला काही घरनं परवानगी मिळणार नाही. नक्कीच. त्यामुळे शेवटी मग मी काय केलं की घरच्यांना वेगळंच कारण सांगितलं. घरच्यांना सांगितलं मी दुसरीकडेच कुठेतरी चाललो आहे आणि ते करून मी मित्रांबरोबर राजमाचीला गेलो होतो. पण ऑब्व्हियसली घरच्यांची काळजी रास्त होती. त्यांची फारच भयंकर अनुभव होता, एस्पेशली आईच्या दृष्टीने. पण नंतर मग आईलाही कळलं की बाबा हा जातोय गडावर जातो, त्याला आवडतंय गड ट्रेकिंग करणं. तर त्यामुळे मग नंतर तिने हळूहळू तिचाही विरोध कमी होत गेला आणि आता नंतर म्हणजे ज्याला आम्ही 45 आणि 50 किल्ले गेले त्याला जे आमच्या घरनं जे आम्हाला प्रोत्साहन मिळालं ते फारच महत्त्वाचं होतं. कारण नाही, त्याशिवाय आता एवढं तू जे करू शकलो background नसतं. सांगतोयस, त्या बॅकग्राऊंड वरती पुढे तू 45 आणि 50 करणं आणि त्या आईने बघणं नाही खरंच फारच म्हणजे त्यांच्या दृष्टीने आणि तुझ्या दृष्टीने खूपच खरं तर खूपच. अवघड आणि अभिमानास्पद गोष्ट आहे फारच. दोघांच्याही दृष्टीने. मला तुम्ही आता तुमच्या ह्याच्याबद्दल आपण बोललो, पण मला एक गोष्ट सांग की हे गड जे जाता तुम्ही तर तिथे जायच्या दृष्टीचं प्लॅनिंग हे आत्ता लोक उठतायत आणि गडावर जातात, तर ते तितकं सोपं आहे का त्याचं काहीतरी प्लॅनिंग नीट करायला हवंय? त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी गाईडलाईन्स देऊ शकता? कसं आहे की आपल्या इकडे जे किल्ल्यांचे प्रकार आहेत ना किंवा कुठल्या एरियात किल्ले आहेत
तर याच्यावरती किल्ल्यांचं प्लॅनिंग ॲक्च्युअल करायला पाहिजे की कुठल्या सीझनला कुठला किल्ला करावा. ओके. म्हणजे डोंगरी किल्ले जे आहेत ते शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात, म्हणजे फेब्रुवारीनंतर डोंगरी मोठे किल्ले, म्हणजे नाशिक रेंजमध्ये खूप मोठे मोठे किल्ले आहेत बरं. की जे उन्हाळ्याच्या दिवसात चढताना त्रास होऊ शकतो. बरं. तर ते किल्ले शक्यतो थंडीच्या दिवसांमध्ये, म्हणजे डिसेंबर, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर या सीझनला घ्यावेत. किंवा काही काही जे वनदुर्ग आहेत, म्हणजे वासोड्याचा किल्ला, की हे जे किल्ले आहेत ते पावसाळ्याच्या दिवसात घेऊ नयेत, कारण तिथे जळवांचा त्रास होऊ शकतो, ते उन्हाळ्यात घ्यावे. असं कुठला किल्ला काय प्रकारचा आहे आणि तिथली भौगोलिक रचना आणि तिथला निसर्ग कसा आहे हे बघून किल्ल्यांचं प्लॅनिंग करायला पाहिजे की कुठल्या सीझनला कुठला किल्ला करावा. हे खूपच महत्वाचं आहे. पण हे असं जनरली पाळलं जातं का? पाळलं जात एक नाही. जाहिरात दिली जाते खरं. वासोट्याला या तारखांना जायचं, सुट्ट्या आहेत म्हणून ते केलं जातं. पण शक्यतो तो सीझन आणि तो किल्ला असं मॅच करून जावं, म्हणजे आपल्याला त्रास कमी होतो, निसर्गाला त्रास कमी होतो. हे केलं की तुम्हाला अडचणी येत नाहीत मग त्याच्यामध्ये. किल्ले करताना आत्ता तू हा सांगितला असा मुद्दा खूपच महत्त्वाचा होता, कारण की मुलांच्या सुट्ट्यांनुसार आणि आईवडिलांना मिळणाऱ्या सुट्ट्यांनुसार मुलांना कुठेतरी पाठवणं, कारण सवय त्यांना हवी आणि चांगली आवड निर्माण व्हावी मुलांना म्हणून पाठवतात ऑब्व्हियसली. पण हा सीझनचा विचार करून जे लोक ऑर्गनाईज करतात त्यांनी ते करावं असं आपण तुझ्या दृष्टीने जे तू सांगतोस ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तू जेव्हा आता किल्ल्यांवरती जातोस, माहितीचे जे किल्ले आहेत रायगड, राजगड, सिंहगड, आपण जे मोठे म्हणतो, तोरणा, जे टुरिस्ट पॉइंटनी सुद्धा खूप जास्त आता फेमस होत चालले, तर तिथं येणारे ट्रेकर्स नंतर टुरिस्ट, ह्याच्यातला तुला काय फरक जाणवतो आणि किल्ल्यावरती कशा तऱ्हेने बिहेवियर असावं या दृष्टीने तू काय सांगू शकशील? कारण आता खूप नवयुवक, चांगली गोष्ट आहे की गाडी काढतायत आणि किल्ल्यावर जात आहेत. हे अत्यंत चांगलं आहे की किल्ल्याचं ते दर्शन घेतल्यासारखं आहे, पण तिथे कसं वागायला हवं आणि तिथे काय परिस्थिती आहे तू सांगितलंस तर फार बरोबर. आमचे अनुभव बघितलेत ना, तर आम्ही म्हणजे साधारण 30-35 किंवा त्या वयात जेव्हा किल्ले करत होतो, तर तेव्हा किल्ल्यांवरती येणाऱ्या लोकांची संख्या कमी होती. शक्यतो ट्रेकर्स लोक तिथं असायचे. ट्रेकर लोक किल्ल्यावर जातात तेव्हा काय करतात, किल्ल्याचं नुकसान कमीत कमी होईल याची काळजी घेतात, किंवा तिथं कचरा करणार नाहीत, किंवा तिथे जाऊन धांगडधिंगा करणार नाहीत. या गोष्टी ते शक्य इतक्या पाळायचा प्रयत्न करतात. आणि किल्ला समजून घेणं, तिथला इतिहास काय आहे हे एकमेकांशी चर्चा करणं, किंवा कुठला दुसरा ग्रुप असेल तर त्यांच्याबरोबर की बाबा तुम्ही काय काय बघितलं तिथलं, आम्ही ते बघू, अशानी चर्चा. आजकाल कसं होतं आहे की जनरलाइज स्टेटमेंट नाही, सगळेच जण करतात असं नाही, पण बरीचशी मुलं तिथं येऊन मुख्याने किल्ला चढायला सुरुवात करतात तेव्हाच साईडला मोबाईलमध्ये गाणी लावलेली असतात. गाणी लावावीत, कुठली लावावीत याला देखील काहीतरी लिमिट्स आहेत, पण काय वाटेल ती गाणी, धांगडधिंग्याची गाणी मोबाईलमध्ये चालू असतात आणि त्या गाण्यांच्या तालावरती तंद्रीत मुलं चाललेली असतात, कानामध्ये हेडफोन्स किंवा स्पीकरवरती गाणी असतात, असे ती लोकं चाललेली असतात. वरती गेल्यानंतर रील्स करणं हे आजकाल खूप वाढलं आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला धोका पोचवत असता, कारण किल्ले 300-300 वर्षापूर्वीचे आहेत. तुम्ही त्याच्या भिंतीवरती उभे राहता, भिंती उभे राहत, तिथल्या दगड कधी ढासेल काही सांगता येत नाही. हे या मुलांना किंवा या लोकांना काही कळत नाही. म्हणजे प्रत्येकाचंच नाही म्हणत आहे मी, पण जनरल स्टेटमेंट नाही आहे, पण ही लोकं त्या भिंतींवरती उभे राहतात, रील्स करतात. त्या रील्स करण्याच्या नादाने बरेचसे ॲक्सिडेंट्स पण होतात. म्हणजे मुलं वरनं पडतात आणि हातपाय मोडतात म्हणा, किंवा आणखीनही काही वाईट घटना घडतात. तर त्याच्यानंतर दुसरी म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्यावरती घेऊन जाणं. पाणी पितात तुम्ही, बाटल्या घेऊनच जा, कारण पाणी आवश्यक आहे, पण बाटली संपली की परत सॅकमध्ये ठेवा की किल्ल्याच्या टाक्यात भरून घ्या, हे नसतं. बाटली प्यायली, पाणी फेकून दिली, गडावरती चुकून कोणी असेल त्याच्याकडनं दुसरी विकत घ्यायची आणि पुढं जायचं. किंवा गडावरती खाणं पिणं जे काय करतात, सांद्या म्हणजे प्लास्टिकच्या काय म्हणतात त्याला, चॉकलेटचे रॅपर्स, वेफर्सचे रॅपर्स, हे सगळे तिथंच टाकून देतात आणि खाली येतात. याच्यामुळं तुमच्या निसर्गाचं किती नुकसान होतं आहे हा विचार थोडासा व्हायला पाहिजे. ह्या अनुषंगाने मला थोडंसं ना ते आयोजकांनाही सांगावंसं वाटतं की तुम्ही ज्याला एखादा ग्रुप घेऊन जाता त्याला तुम्ही त्यांना ही पूर्वकल्पना दिली पाहिजे की आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत हे काही टुरिस्ट स्पॉट नाही आहे, हा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. तर तिथे त्या किल्ल्याची पवित्रता, त्या किल्ल्याचं पावित्र्य राखणं हे आपली सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे. हे आयोजकांनी ते ज्याला घेऊन जातात त्यांनी सगळ्यांना सांगितलं पाहिजे आणि पूर्वकल्पना दिली पाहिजे की तुम्ही तिथे जाऊन कसं वागलं पाहिजे, की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही महाराजांचं अस्तित्व तिथे फील व्हायला पाहिजे. म्हणजे आम्हाला होतं, म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष जाणवतं की महाराजांचं अस्तित्व तिथे अजूनही आहे. 300 वर्षानंतरही अजूनही तुम्हाला त्या दगडांमध्ये, त्या तटबंदीमध्ये महाराजांचं अस्तित्व जाणवतं आणि हे तुम्ही तिथे फील करणं जास्त गरजेचं आहे.
तिथे जाऊन तुम्ही तुमचा धांगडधिंगा, तुमची गाणी आणि तुमचं हे करण्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊन ती शांतता अनुभवा. तिथे जाऊन त्या शांततेत तुम्हाला महाराजांचा आवाज ऐकू येईल. तो अनुभवणे हे फार गरजेचं आहे. ती खरं बोललास तू. हल्ली महाराजांना वंदनीय महाराज कधी होतात तर जेव्हा मोर्चे घेऊन आम्ही जातो, जोरजोरात घोषणा देतो, त्याच्या मागे किंवा पुढे कुठलेही विचार केले जात नाही. जे खरोखरच महाराज काय आहेत हे समजून गेला 1% जरी, तरी आता तुझ्या म्हणलास अमोल की तिथे जाऊन, आणि मगाशी तू म्हणलास की छोट्या छोट्या सगळ्या पायवाटा तुडवत तिथं गेलं तर पावला पावलाला तुमच्या लक्षात येत असेल. किल्ला चढत असताना तुम्ही महाराजांचे मावळे वरती कसे गेले असतील, त्यांच्या हातातले शस्त्र त्यांनी कशी सांभाळली असतील, आणि 2 तास 2.5 तास किल्ला चढल्यानंतर वर जाऊन लढले कसे असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्याच्यासाठी तुम्हाला किल्ल्यांच्या पाऊलवाटाच तुडवायला पाहिजेत. त्याशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणजे मग किल्ला गाडीवरनं जाऊन बघणं किंवा गाडीतनं वरपर्यंत जाऊन बघणं, यात काही किल्ला बघण्याची मजा येत नाही. तुम्ही प्रत्येक पाऊलवाट्यावरनं जा, म्हणजे मग तुम्हाला तो किल्ला समजेल की तिथं काय काय घडू शकतं. तू सांगतोयस ते अगदीच म्हणजे परफेक्ट आहे. पण आता तू मला जर म्हणलास तर मला महाराजांच्या इथे जायचं आहे रायगडला, पण मी नाही जाऊ शकत तुझ्या या पायवाटांनी वगैरे. तर त्याच्यासाठी काहीतरी तू जे म्हणलास त्याप्रमाणे आम्ही एक तर सुरुवातीपासून ते करत राहिलं पाहिजे. तू जसा 35, 45, 50 तुम्ही लोक करताय, आय एम शुअर पुढची 40 वर्षे तुम्ही ते करतच राहणार, तसं जमेल तसं. पण ते नाही जमलं तर निदान ऑर्गनाईज तुमच्यासारख्या लोकांनी जर तू माझ्या मते करतोस तर तशा ऑर्गनायझेशन्सनी तुम्हीच हे घेतलं पाहिजे की आम्ही तुम्हाला हळूहळू देतो आणि काय पद्धतीने तिथे बघता येऊ शकेल. कारण डेफिनेटली आता मी आय कॅनॉट रिव्हर्स बॅक. बरोबर. आणि चढतीये काहीतरी विचार सुद्धा हा भीतीदायक आहे आमच्या दृष्टीने. त्या दृष्टीने रायगडला रोपवे आहे म्हणून किमान रोपवेने मी तिथे जाऊ शकेन असं मला इथे वाटतं. पण तरीही तिथून उतरून जे चालायचं आहे रोपवे नंतर सुद्धा ते देखील खूप मला अवघड आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळे तुमच्या आम्ही काय म्हणतो प्रेरणास्थानी तुम्हाला ठेवून आम्ही निदान घरात तरी चढावं उतरावं इतकी प्रॅक्टिस ठेवायला हवी निश्चितपणे. तू मला अमोद सांग की तू म्हणलास की तू सुरुवातीपासून ट्रेकिंग करत नव्हतास. तुझ्या ह्या घरातलं बॅकग्राऊंड तू निश्चित सांगितलंस आणि खरंच तुझ्या आईला सॅल्यूट आहे की ह्याच्यानंतर तिने तुला करू दिलं त्यांनी तुला. त्याच्यामुळे थँक्स टू हर फर्स्ट. आणि तुझ्यावरती की तू अत्यंत भानाने हे करतोस कारण की तू हे भोगलंस की म्हणजे काय हे तू भोगलंस. त्याच्यामुळे तू अत्यंत भानाने करतोस. आत्ताची मुलं ते करत नाहीत. तर त्यांना तुम्ही दोघं जण काय सांगू शकाल की कशा तऱ्हेने तुम्ही करा, किती सजग असायला हवं. म्हणजे माझं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही ज्याला गडांवर जाता, तुम्ही एका पर्टिक्युलर उंचीवर असता, तुम्ही निसर्गात असता. निसर्ग जेवढा सुंदर आहे तेवढाच तो रौद्रही आहे. तो कधी म्हणजे निसर्गाची फार ना तुम्ही अतिशय सांभाळून राहिलं पाहिजे. पंगा घ्यायचा, त्याच्याशी खेळायला जाऊ नका. तुम्ही त्याच्याबरोबर जितकं छान राहाल ना तितका तो तुम्हाला आनंद देत राहील. पण तुम्ही जरा कुठे वाकडं पाऊल केलं की मग तो तुम्हाला आपटवल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा अनेक इतक्या तुम्ही हाईटला असता, तुम्ही वेगवेगळ्या कड्याकपाऱ्यांवर असता लिटरली. म्हणजे आपले दुर्ग जे आहेत ते इतक्या दुर्गम जागी बांधलेले आहेत म्हणून त्याला दुर्ग म्हणतात. तर त्या तुम्ही इतक्या दुर्गम जागी असतात तिथे तुम्ही जर काही वेडेपणा करायचा प्रयत्न केलात किंवा काही जर धाडस केलं तर ते ऑब्व्हियसली तुमच्या अंगलट येऊ शकतं. तर तुम्ही तिथे धाडस न करता तुम्ही तिथे जाऊन त्याचा आनंद लुटा. त्या तिथल्या भौगोलिक स्थितीची, तिथल्या भौगोलिक परिस्थितीची, जागेची जाणीव करून घ्या आणि मग त्याप्रमाणे तुम्ही वागा. एस्पेशली पावसाळ्यात ज्यावेळेला खूप निसर्ग झालेलं असतं, घसरत आलं त्यावेळेला मग तटबंदीवर चढवून रील करणे किंवा असं ते करू नका. म्हणजे तिथे तुम्हाला धोका खूप जास्त असतो. त्यावेळेला तुम्ही जर तेवढी तुम्ही काळजी घेतली ना तर तुम्ही महाराष्ट्रातले सर्व किल्ले अतिशय सुंदरपणे बघू शकता. आणि अतिशय उत्तम जागा आहेत सगळीकडे ज्या आपल्याला निवडलेल्या आहेत महाराजांनी, त्या बघण्यासारख्या आहेत. म्हणजे खरोखरच बघाव्यात अशीच. म्हणजे प्रत्येक किल्ला महाराजांनी इथं का बांधला असा विचार करण्यासारखी गोष्टी आहेत की बाबा उगाच आपल्याला कुठला डोंगर दिसताना किल्ला बांधला असं केलेलं नाही आहे. प्रत्येक किल्ल्याला भौगोलिक वैशिष्ट्य आहे काहीतरी. म्हणजे अगदी साधं उदाहरण रायगडासारखं, आधी राजगड राजधानी होती 25 वर्ष, ती सोडून रायगडावरती का गेले तर रायगडाची जी भौगोलिक परिस्थिती आहे त्याचा विचार
करायला पाहिजे आपण की महाराजांनी हा किल्ला का निवडला असेल. आजूबाजूला कुठलाच डोंगर त्याला चिकटलेला नाही किंवा सपाटीचा भाग वरती मोठा आहे, सैन्य ठेवायला जागा जास्ती चांगली आहे किंवा बाकीची बांधकामं किंवा या गोष्टी करायला जागा चांगली आहे. ही जी भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत रायगडाची किंवा आजूबाजूने डोंगर खूप आहेत, पण मगाशी म्हटलं असं की अंतरं बरीच आहेत, संरक्षण किल्ल्याला मिळतं आहे बाजूच्या डोंगरांचं, पण दुसऱ्या डोंगरांना अटॅक करण्यासारखं किंवा शेजारी चिकटून येण्यासारखं कुठले डोंगर नाही आहेत. ही जी विजन होती महाराजांची, याचा विचार तुम्ही प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यानंतर करावा. कारण प्रत्येक किल्ल्याचं काहीतरी वेगवेगळं वैशिष्ट्य आहे की जसं राजगडचा बालेकिल्ला, असा बालेकिल्ला आजपर्यंत मी तरी कुठल्या किल्ल्यावरती पाहिलेला नाही. राजगडचा बालेकिल्ला म्हणजे तुम्ही खालच्या 3 माच्या आहेत राजगडला, राजगडच्या माच्यात प्रत्येक जर जिंकल्या गेल्या आणि कुठलंही आपलं सैन्य बालेकिल्ल्यात जाऊन पोचलं तर बालेकिल्ल्यावरनं देखील किल्ला अख्खा लढवता येईल अशी त्याची रचना आहे. बालेकिल्ला जिंकला तर पुढची गोष्ट, कारण बालेकिल्ल्यावरती चढणं हाच खूप म्हणजे मुश्किलीचा भाग आहे. हे जे वैशिष्ट्य बालेकिल्ल्याचं आहे ते तिथे जाऊन समजून घ्या. या ज्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्यात ना तर तुम्हाला महाराज समजायला खूप मदत होईल की त्यांची विजन जी काय आहे प्रत्येक बाबतीतली की ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. तसं आपल्या देवळांबद्दल आपल्याला वाटतं ना की कोण आर्किटेक्ट होतंय, कुठून दगड आले, कसं बांधलं, तसं लिटरली हे महाराजांचं पण अगम्य आहे की रायगडाला आत्ता चढता येत नाही आहे आपल्याला, आणि रायगडावरती त्यांनी का रायगड निवडला तुझ्या आता सांगितलंस, आणि तिथे ते बांधकाम सगळं करणं, GPS नाही, काहीच नाही, म्हणजे सॅटेलाइट्स नाही, GPS नाही, आपल्या दृष्टीचं आत्ताचं काहीच नाही, शून्य. आणि तरीही आत्ताच्या आपल्या बांधकामांच्या ह्याच्यापेक्षा 300-300 वर्ष ते लोक मजबूत उभे आहेत. आणि त्यांची दूरदृष्टी इतकी आहे महाराजांची की म्हणजे किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्यांवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी टेहाणीचे किल्ले बनवलेले आहेत. मी तेच म्हणलं की प्रत्येक किल्ल्याला काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काही किल्ले इतके अगदी छोटे आहेत की अरे या कशाला बांधून ठेवला आहे, पण तिथनं दुसरी वाट दिसते, अरे त्या वाटेवरती लक्ष द्यायला हा किल्ला आहे, म्हणजे शत्रू आला तर हा किल्ला वरचा माणूस पुढच्या किल्ल्यावरच्या माणसाला संदेश देऊ शकतो की अरे शत्रू येतो आहे, हा टेहळणीचा किल्ला आहे. असे प्रत्येक किल्ल्याचं काही ना काहीतरी वेगवेगळं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. तुम्ही हे एवढं इतकं पॅशनेटली दोघं जण सांगताय ना की त्याच्यामुळे नक्की कळतंय की तुम्ही 35, 45, 50, 60 असं तुम्ही का करताय. कारण तुम्हाला बोलायला सांगितलं तर 50 किल्ल्यांबद्दल बहुधा तुम्ही वेगवेगळं काहीतरी सांगू शकाल, पण आत्ता आपल्याला तेवढं प्रत्येक किल्ल्याबद्दल आता नाही बोलता येणार. निश्चितच आपण हा एक वेगळा एपिसोड करूयात की वेगवेगळ्या किल्ल्याची तुम्ही थोडी माहिती काय देऊ शकता. पण मला 1-2 गोष्टी तू सांग की ऐकिवात नसलेले परंतु तुम्ही आता केलेले असे बरेच किल्ले की जे तुम्ही पाहिले नव्हते, आम्ही बघण्याचा सवालच नाही, आम्ही पहिल्यांदाच पाहिले सगळेच किल्ले. हां, तर त्यातला एखाद्या किल्ल्याबद्दल तू थोडीशी काहीतरी माहिती सांगू शकतो. लोकांना माहितीच नाही आहेत त्या किल्ल्याला, नावं माहिती नाही आहेत, तर त्यातला एखादा किल्ला जो तू वेगळा शोधून काढलात तुम्ही दोघांनी, तो का काढला आणि तिथे गेल्यानंतर काय वाटलं, काय मिळालं वरती? तसं बघायला गेलं तर मला आठवेल की मला आठवतो तो धोडप किल्ला. म्हणजे धोडप तसा बऱ्यापैकी फेमस किल्ला आहे, नाही असं नाही, पण नाशिक रेंजमध्ये असल्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे ह्यातले लोक फारसे तिकडे वळत नाहीत. नाशिक आणि त्या रेंजमधले लोक बऱ्यापैकी तिथले ट्रेकर्स नॉर्मली जातात. धोडप किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची जी खाच आहे, त्या किल्ल्याला तर तुम्ही जर लांबनं पाहिलं त्याला एक खाच आहे, ते खाच इतकी सुंदर आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला असं वेगळंच जाणवतं की ही मानवनिर्मित नाही आहे, ही निसर्गनिर्मित खाच आहे. आणि तो किल्लाही उत्तुंग आहे फार, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला 2 नंबरचा उंच किल्ला आहे. तर पहिला नंबरचा साल्हेर. हां, तर तिथे मला फार मजा आली होती त्या किल्ल्याला जाताना. आणि त्या किल्ल्याचे काही वेगळा अनुभव म्हणजे मला माकड चावलं होतं त्या किल्ल्यावर. वेगळं असे काहीतरी हे असे म्हणजे अतरंग आचरट अनुभव पण येतात काही वेळेला, पण हे सगळे अनुभव घेणं ही सुद्धा एक त्यातली मजा असते त्या ट्रेकिंग मध्ये. तुम्हाला खूप मजा येते, ती सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचवली तर पण ह्याच्यातून एक लक्षात येईल की तिथे माकडं असतात. हो, माकडं असतात आणि त्याच्यापासून बचाव करायला आपण काय किमान काही खात चाललेलं नसा वगैरे. हा, म्हणजे तुम्ही काही खाण्याचं घेऊन जाणार असेल तर त्याचं तुम्ही रक्षण करायला पाहिजे. माझं तेच झालं होतं की पाठीमध्ये सॅकमध्ये संत्री होती आणि त्या संत्र्याच्या वासाने वानर आलं होतं. त्यामुळे हे सगळं तुम्हाला ह्या काळजी घ्याव्या लागतात. तिथे काठी बरोबर असली पाहिजे तुमच्या, जिथे वानर असेल तिथे तुमची काठी बरोबर असली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मग हळूहळू तुम्हाला शिकायला मिळतात. तुम्ही जसं त्याच्यात वावरू लागता किल्ल्यांवर त्याप्रमाणे.
आणि तू म्हणलास तू 35व्या वर्षी सुरू केलंस. 35व्या वर्षी तू एकटाच होतास सुरू करताना, म्हणजे हा नव्हता. बरोबर. अजून लोक तुझ्याबरोबर एक एक किल्ल्याला आलंही असतील, परंतु आता आपण दोघं, तर हा त्यावेळेस सुरुवातीला नव्हता. तर त्यावेळेस तुझा स्टॅमिना आणि 50 आत्ता करतानाचा स्टॅमिना ह्याच्यामध्ये काय तू सांगू शकतोस? बऱ्यापैकी फरक पडला आहे. कारण जरी रेग्युलर ट्रेकिंगमधला किंवा एक्सरसाइजमधलं जरी असलो तरी शेवटी वय कुठंतरी बोलत असतं. 35व्या वर्षी 35 किल्ले करताना फारसं काही टेन्शन जाणवत नव्हतं. प्लॅन केला आहे, गेलो आहे, झाला किल्ला. पण आता जेव्हा मी 45 किंवा 50 करतो आहे तर त्या ह्याच्यामध्ये माझं रेग्युलर वॉक चालू राहणं, म्हणजे रोजचा, ज्या दिवशी ट्रेक नसेल त्या दिवशी कुठंतरी टेकडीवर जा किंवा रस्त्यावरती चाला, हे रेग्युलर. आता परत गॅप आहे पण हे प्रॅक्टिसमध्ये करायला लागत होतं रादर. कारण त्याशिवाय हा स्टॅमिना टिकत नाही. कारण अचानक उठून गेलोय तर ते 25-30 मध्ये पॉसिबल होतं. हां, असं म्हणून नाही होत. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहिलात तर ते होऊ शकतं. आणि 50 किल्ले करायच्या वेळेला तर चांगलंच जाणवत होतं की मोठे मोठे किल्ले आहेत आणि असं खालनं बघितले की अरे हा खरंच करायचं का, नाही जाऊ आपण परत, असंही बरेच वेळा व्हायचं. तुम्हालाही हा प्रश्न पडला? हो, हा पडतो ना. मी हे का करतोय? नाही, का करतोय असं नाही, करायचं आहे का आता, का करायचं आहे. म्हणजे एवढा उंच किल्ला दिसतोय, मग आपण त्याला दुसरा छोटा किल्ला बघूयात का, हा स्किप करून दुसरा काहीतरी करू, असं कधी कधी वाटायचं. पण फॉर्च्युनेटली तसं नाही झालं. जो ठरवलाय तोच किल्ला केला. असं व्हायचं का कधी की तुला नाही जायचंय, मग हा म्हणला की नाही रे थांब? हां, 50व्या वर्षी हे झालं. म्हणजे 50 किल्ले करताना याच्यामुळे माझे निम्मे किल्ले म्हणत याच्याचमुळे झाले असतील. कारण माझं मेंटली म्हणण्यापेक्षा फिजिकली काही गोष्टी माझ्या जरा हे होत्या, म्हणजे पाय दुखत होते म्हणा किंवा तब्येत बरी नव्हती किंवा अशा काही गोष्टी होत्या. पण किल्ल्याचं टार्गेट पूर्ण करायचं होतं. मग ते करत असताना मी सुरुवात करायचो, मध्ये बसलो की हा अरे थोडंच चाललं, म्हणजे असं आम्ही रेग्युलर नवीन ट्रेक असं सांगतो ना, थोडंच चालायचं आहे, 10 मिनिटात येणार आहे, असं तो करत करत त्यांनी मला वर पण नेला. असं बरेच वेळा केलं, मोटिवेट करत गेला. त्यामध्ये 50 किल्ले याच्यामुळे माझे पूर्ण होऊ शकले. मोटिवेशन महत्त्वाचं होतं त्यावेळेला. म्हणजे 45 आणि 50 मध्ये आम्हाला खूप फरक जाणवला. 45 मध्ये आम्हाला थांबायला फारसं लागायचं नाही. आम्ही एकदा सुरू केलं की एखाद दुसरा हॉल घेऊन आम्ही वरती पोहोचलो असतो. 50 मात्र जाणवतं की आपल्याला आता थोडं थांबावं लागेल, पाणी प्यावं लागेल, सावलीत बसायला लागेल. मोठं उदाहरण म्हणजे हा जसं मगाशी म्हटलं की साल्हेर हा महाराष्ट्राचा सगळ्यात उंच किल्ला. नॉर्मल चढाईला म्हणजे रेग्युलर ट्रेकर्सला 3 तास लागतात. आम्ही तो 2.5-3 तासात चढलोत किल्ला. मध्ये फक्त आम्ही 1 किंवा 2 ब्रेक घेतले असतील, 10-15 मिनिटाचे, पाणी प्यायचं. आणि हे तेवढ्या ब्रेक्समध्ये आम्ही 3 तास कंटिन्यू चालून तो किल्ला पूर्ण केला होता. हा 45चा स्टॅमिना होता. पण 50च्या स्टॅमिनाच्या वेळेला फरक पडत गेला की जास्त वेळ थांबणं. किंवा आता हे बघितल्यानंतर आम्हाला असं, म्हणजे नवीन जे लोक ज्यांना काही करायचं असेल तर त्यांना असं आम्हाला सांगावंसं वाटतं की तुम्ही 35व्या वर्षी जर सुरू करणार असाल तर 35व्या वर्षी 50 किल्ले करा, मग कमी कमी करत द्या. मग 40व्या वर्षी 45 करा, 45व्या वर्षी 40 करा, 50व्या वर्षी चढत्या बाजणीच्या ऐवजी उतरती बाजणी करा. म्हणजे तुमचा 35व्या वर्षीचा स्टॅमिना, तुमची ताकद पीक लेवलला असते. त्यामुळे तुम्ही त्यावेळेला तुम्ही मॅक्सिमम किल्ले करायचा प्रयत्न करा. आणि मग नंतर हळूहळू जसं तुमची हे कमी होत जाईल तसं तुम्ही कमी करत आणा. पण टार्गेट ठेवा काहीतरी, कारण टार्गेट ठेवल्याशिवाय होत नाही, हे मात्र नक्की. आता अनंत म्हणला की तुझ्यामुळे मोटिवेशन मिळालं बऱ्याच वेळा. जवळजवळ निम्मे किल्ले तो म्हणतो, म्हणजे खूपच आहे की निम्मे किल्ले तू म्हणलास म्हणून तो पूर्ण करू शकला. म्हणजे त्यांनी केलेच असते, कारण ठरवलं होतं त्याप्रमाणे तो करत आलाय आतापर्यंत. पण तू होतास त्याच्यामुळे त्याला ते मोटिवेशन मिळालं. तर हा मला वाटतं तुझा जो गुण आहे तो अनंताला कॉम्प्लिमेंटरी ठरला. तर आनंदाच्यामुळे तुझ्यामध्ये असं काय हे झालं, म्हणजे काय तू मोटिवेट कसं झालास किंवा तुझ्यात काय बदल झाला हे तू सांगू शकशील का? अनंतामुळे म्हणजे मला सगळ्यात मोठा म्हणजे अनंताचा एक गुण वाटतो की त्याचं ध्येय, म्हणजे त्यांनी एकदा ठरवलं ना की करायचं आहे तर करायचं आहे. काही मग मध्ये येऊ दे, थोडंफार पुढे मागे करावं लागतं, पण तो ते करूनच सोडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो दुसऱ्यांना पण आपल्याबरोबर जोडण्यात फार पटायते. तो कोणालाही घेऊन चल रे काहीतरी करू आपण, ह्याला इकडे जायच्या आधी इकडे जाऊ चल, असं करून तो घेऊन जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामुळे माझा एक सगळ्यात मोठा आत्तापर्यंत वैयक्तिक फायदा जर मी म्हणला ना तर मला त्याच्यासाठी आमचं म्हणजे आम्ही जवळपास 4वी-5वीत असल्यापासून एकमेकांचे घट्ट दोस्त आहोत. या इतक्या वर्षामध्ये म्हणजे जवळपास 35 ते 40 35 एक वर्षामध्ये
आमचं एकदा भांडण झालं म्हणजे, आणि ते माझ्या काहीतरी चुकतंय. आणि ते माझ्या व्यसनामुळे झालं. मला कॉलेजमध्ये असताना सिगरेट प्यायचं व्यसन लागलं होतं. इथे प्रॉपर म्हणजे सुरुवातीला अशी जनरल मोडमध्ये म्हणून सुरू झालं, पण ते व्यसन झालं होतं. म्हणजे त्या एका कारणाने मला यांनी भयंकर झाडलेलं आहे की बाबा हे तू सोड, हे चुकीचं आहे, हे नको करूस. आणि याचा मला म्हणजे खरोखर उपयोग झाला की मी माझं व्यसन ज्याला सुटलं, मी 2011ला याला सिगरेट सोडली. त्यावेळेला ते सोडल्यानंतर मला हे आता जाणवते की जर मी ती सोडली नसती तर मी हे 45 किल्ले 50 किल्ले शक्यच नव्हतं, म्हणजे इम्पॉसिबल होतं. तर त्यावेळेचा माझा स्टॅमिना आणि आत्ताचा माझा स्टॅमिना म्हणजे मला तो फरक जाणला. मी त्याकडे त्याला मी फार धन्यवाद देईन की माझे वाईट व्यसन यांनी सोडवलं, किंवा याच्या प्रेमाने म्हणा किंवा त्यांनी जे काय रागवून बोलला त्याचा कुठेतरी मनावर परिणाम झाला आणि ते सुटलं. बरं, 50व्या वर्षापर्यंत आपण आलो, तर आता मला सांगा पुढचं काय काय ठरवलं? अजून फिक्स प्लॅन किंवा ठरलंच आहे असं नाही आहे, पण आमच्या दोघांचा विचार असा आहे की 55 वर्ष जेव्हा पूर्ण होतील आमची, तेव्हा आम्ही महाराष्ट्रातले सगळे किल्ले, आमचे आता जे उरलेले किल्ले आहेत ते बघून आम्ही आमचा 55वा वाढदिवस साजरा करू. महाराष्ट्रामध्ये साधारण 365 किल्ले आहेत. किती? 365. संख्या कमी साधारण? साधारण संख्या कमी असते, प्रत्येकाच्या विचाराने आहे. आणि त्यातले तुम्ही किती पाहिलेत? माझे स्वतःचे 250 बघून झालेत, माझं 150 झाले असते. म्हणजे बापरे. अजून निम्मे किल्ले बघून व्हायचे आहेत. तर ते 55 वर्ष पण पूर्ण करून 55वा वाढदिवस साजरा करायचा असा विचार आहे. बघू काय काय कसं जमतंय. तुम्हाला दोघांनाही ह्या तुमच्या प्लॅनिंग पासूनला शुभेच्छा. आणि डेफिनेटली 55 वर्ष म्हणजे अजून जरा जास्त होत आहेत, पण मध्ये मध्ये तुम्ही वेगवेगळं काय कराल ते आपण परत संलग्न राहूच यात एकमेकांशी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचवूयात. आणि मला अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही दोघं हे जे काय करताय, रील्स वगैरे तुम्ही टाकायला हरकत नाही, सगळं तो तुमचं आहे. त्याच्यामुळे लोकांना किमान कळेल की हे इथे आहेत 55व्या वर्षी 51व्या वर्षी. डेफिनेटली लोक, एक माणूस जरी याच्यातून आपल्या प्रेरित झाला तरीही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने सगळ्यांच्या तर्फे महाराजांना दिलेली आपण मानवंदना असेल असं मला वाटतं. कारण या सगळ्याच्या मागे आपले प्रेरणास्थान फक्त आणि फक्त महाराज आहेत असं मला वाटतं. एकच म्हणजे खरंच सांगतो की महाराजांची ऊर्जा जर नसती ना तर हे शक्यच नसतं. म्हणजे हा जसं म्हणलं की आम्ही मोहिमेच्या सुरुवात आणि मोहिमेची शेवट हा रायगडावर का, कारण ही ऊर्जाच आम्हाला ती कमाल. हे देत असते, प्रेरणा देत असते की महाराजांचं दर्शन घेतलं की ते होतं की नाही बाबा हे करायचंच आहे आपल्याला, आणि एक महाराज निभावून येतात. मी खरंच सांगतो की प्रचंड ऊर्जा आहे त्या जागी, आणि त्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांनी स्पर्श केलेल्या प्रत्येक जागेमध्ये इतकी ऊर्जा आहे की ती ऊर्जा तुम्हाला सगळीकडे तारून नेते. लोक वेड्यात करतात की काय शिवाजी करता, म्हणजे असतात असे आपल्याला बोलणारे लोक. पण त्यांना अगदी आवर्जून सांगायला पाहिजे की तुम्ही तिथं जा, एकदा त्याचा अनुभव घ्या, म्हणजे मग तुम्हाला कळेल की समाधीपाशी गेल्यानंतर काय वाटतं. हा अनुभव वेगळाच. म्हणजे शिवाजी महाराज काय आहेत हे तिथं शांत बसलात ना 1 तासभर तर नक्की म्हणजे तुम्हाला जाणवेल की तिथं वेगळी ऊर्जा आहे काहीतरी. मला एक, आपण एवढं तुम्ही सगळं करताय, तुझ्या आईचा उल्लेख झाला, डेफिनेटली याची आई पण त्याच्या मागे आहेच, पण तुम्ही दोघे जण विवाहित आहात आणि मुलं बाळं असलेले आहात. घरचा सपोर्ट काय ह्याला आणि कशा, त्यामुळे तुम्ही करू शकलात, त्याच्यात त्यांचा 1% तरी आहे का? नाही, त्यांचा बऱ्यापैकी मोठा वाटा आहे. कारण कसं आहे की त्यांनी परवानगी म्हणण्यापेक्षा त्यांची मदत असणं किंवा त्यांनी आम्हाला बाहेर जा, बाकी इकडचं आम्ही बघतो हे म्हणणं खूप गरजेचं असतं. कारण माझे बाकीचे छंद जे आहेत की माझ्याकडे कुत्रं आहे, पक्षी आहेत, प्राणी वेगवेगळे, यांना सांभाळणारं घरी कोणी असेल तर मी बाहेर फिरू शकेन. किंवा माझं बाकीचे काय इथली काही कामं असतात ती जर का माझ्या बायकोने, रुच्यानी किंवा मृगेंद्रनी बघितली तर मी बाहेर फिरू शकेन. म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे म्हणून या गोष्टी घडू शकतात, अदरवाईज नाही होऊ शकत आहे. हे मात्र खरं आहे की काही वेळेला असं झालं की मी आमच्या घरच्या समारंभाला मी नाही आहे पण माझी बायको गेलेली आणि मी कुठेतरी किल्ल्यावर भटकतोय. पण हा जो सपोर्ट आहे हा गरजेचा आहे. तुम्हाला तो जोडीदार आहे त्याच भावनेचा मिळणं आणि त्यांनी तुमची भावना समजून तुम्हाला ते मदत करणं हे फार आणि आणखी असं आहे की म्हणजे दोघांच्या बायका अशा नाहीत की ज्या घरात बसून राहणार आहेत. त्यांनाही फिरायची आवड आहे, म्हणजे त्यांनाही डोंगरावरती यायला आवडतं, किल्ले बघायला आवडतात. पण असं नाही की तू चाललंय मी पण येणार, असं नाही होत. की
तुझं टार्गेट आहे तू पूर्ण कर, मी थांबते घरात हे म्हणणं. कारण सेम आवड असताना दोघांनी एका वेळेला जाणं हे प्रत्येकाला पॉसिबल नाही होत. तसा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे हे आत्ताच्या सर्व जोडप्यांनी अगदी किंवा जोडपी होऊ घातलेल्या लोकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नुसती स्पेस तर ही खरी स्पेस देणं. करेक्ट. की आपण एकमेकांच्या बरोबर आहोत, आय एम बिहाइंड यू, आय एम विथ यू, बट स्टील यू आर अलोन. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता आजच्या आपण आपल्या पॉडकास्टच्या जवळजवळ शेवटापर्यंत आलो आहे असं मला वाटतंय. तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलूच शकता. पण पुढच्या आपल्या वाटचालीमध्ये तुम्ही जे काय वेगळं करणार असाल तर ते निश्चित मला सांगत जा. मी माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे ते लोकांपर्यंत पोचवत जाईल. गडावर नेण्याच्या दृष्टीने तिथे काही स्वच्छता मोहीम करणार असाल तर किंवा गडाच्या दृष्टीने इतिहासाच्या बद्दल काही करणार असाल तर ते आपण आपल्या शॉर्ट्समधनं आणि ह्याच्यामधनं लोकांपर्यंत पोचेल असं आपण नक्की बघूया. आम्ही शक्यतो कसं करतो की कुठल्या किल्ल्यांवरती ग्रुप घेऊन गेलो तर आम्हाला तर इतिहासाची माहिती आहेच आहे, पण आमच्यापेक्षा चांगली माहिती असणारा कोणी असेल तर आम्ही त्याला गाईड म्हणून घेऊन जातो बरोबर. त्यामुळे इतिहासात तिथं काय काय घडलं म्हणजे राजगड असेल, रायगड असेल, नॉर्मली आमच्या अनुभवाप्रमाणे लोक फेमस किल्ले असतील तर येतात, म्हणून मी राजगड आणि रायगडची नावं घेतली की त्या किल्ल्यांवरती आम्ही तशी लोक घेऊन जातो. मग ती लोक त्यांना तिथली किल्ल्याची माहिती सांगतात, इतिहास जिवंत करतात. आणि जेव्हा इतिहास जिवंत होतो तेव्हा ती येणाऱ्या लोकांनाही वाटतं की हां की किल्ले पाहिले पाहिजेत आणि मग ते किल्ले सोडून बाकीचे किल्ले बघायला लागतात. तर हे जे त्यांना मुळात पुश करणं हा जो प्रकार असतो हा आम्ही करायचा प्रयत्न करत असतो. आणि जसं मगाशी आमोद म्हटलं असं की किल्ल्यांवरती गेल्यानंतर तुम्ही कसे वागा हे आम्ही त्यांना आधी किल्ल्याच्या सुरुवातीला सांगतो. म्हणजे किल्ला चढायला सुरुवातीलाच की बाबा प्लास्टिक टाकू नका, कचरा करू नका, असेल तर उचलून बॅगमध्ये टाका. या गोष्टी बेसिक असतात त्या आम्ही त्यांना सांगतोच की किल्ला कसा हे करा, फिरा. आणि इतिहासाची माहिती जास्तीत जास्त सांगणं, इतिहास भूगोल हे आम्ही त्याच्यातनं करतो. मला युजली काय होतं की शिवजयंती आली की महाराजांच्या नावाने आपण शिवजयंती आहे म्हणून आपण नतमस्तक असतोच. ज्यांना आपले ते प्रेरणास्थान आहे, देवाच्या जागी आहेत महाराज आपल्याला. पण हे जे झेंडे घेऊन अर्वाच्य पद्धतीने महाराजांची जयंती आहे म्हणून जथेच्या जथे गडांवरती जातात आणि दॅट इज व्हेरी डिस्गस्टिंग. तर त्या लोकांना महाराज किती कळलेत किंवा त्याच्यासाठी ते जातात का हा मला पडलेला एक सामान्य नागरिक म्हणून खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही लोक किंवा आपण काही करू शकतो. आता कोणाची भावना त्यामागची किती उत्कट आहे किंवा किती उथळ आहे हे आपण जसं समोरासमोर तर मी काही सांगू शकत नाही. पण ज्यांच्या मनात उत्कट भावना आहे, ज्यांच्या मनात खरोखर महाराजांबद्दल प्रेम आहे, आस्था आहे, अभिमान आहे, ही माणसं थिल्लरपणा काही करणार नाहीत ह्याची मला पूर्ण गॅरंटी. आणि जिथे तुम्हाला थिल्लरपणा दिसेल ना तिथे समजावं की हा इथे महाराजांच्या बाबतीत आदर नाही, हा फक्त उथळपणा आहे. जिथे थिल्लरपणा नाही. आता अनेक आहेत लोक की जी खरोखर त्या उत्कट भावनेने महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तिथे जातात. तिथे ती तुम्हाला दिसते, म्हणजे तुम्हाला त्यांच्या वागण्यातनं, तुम्हाला त्यांच्या दिसण्यातनं सुद्धा ती फरक जाणवतो की हे खरोखर महाराजांचे भक्त आहेत. महाराजांच्या त्यांच्याबद्दल असलेल्या आदरामुळे त्यांच्यामुळे इथे आलेले आहेत. आणि काही जण जे असते तुम्हाला बघूनच कळतं की हे नुसते थिल्लरपणा करायला इथे आलेले आहेत. हे फरक आहे. तुम्हाला ती भावना तुम्हाला लगेच कळते. महाराज इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या प्रती आदर दाखवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एका वेगळ्या लेवलला जावं लागतं. तुम्ही थिल्लरपणे ते करूच शकत नाही. नाही, माझं तर असं म्हणणं आहे की शिवजयंती किंवा शिवपुण्यतिथी याला फक्त तुम्ही राजगड रायगड नका करू. ग्रुपने वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जा. तिथे गडकोट किल्ले संवर्धन म्हणतो आपण की म्हणजे स्वच्छता करा तिकडे जाऊन, किंवा तिथं झाडं लावा. आत्ता काळाची गरज आहे. आत्ता आम्ही बघितल्यापैकी बरेचसे किल्ले बोंडे झालेत, त्याच्यावरती झाडं अजिबातच नाहीत. म्हणजे तुम्हाला किल्ला चढताना देखील तुम्हाला उन्हाळा त्रास होतो, इतर वेळेला तर ते काय म्हणजे त्रासदायक आहे सगळं. तर तुम्ही तिकडे जाऊन झाडं लावा. अशा पद्धतीनं जर का शिवजयंती साजरी केलीत ना तर शिवाजी महाराजांना खरी मानवंदना होईल त्याची. ते प्रत्येक किल्ल्यावरती जाऊन काही ना काहीतरी कोणतरी करतं आहे असं तुम्ही करा तिथे जाऊन. असं म्हणजे मला तरी वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही सगळे किल्ले बघा.
ठराविक मोजके 10 किल्ल्यांवरती जाऊन गर्दी करा, शेकडो माणसं तिथंच जा आणि मग तिकडं मारामाऱ्या किंवा ज्या काय गोष्टी घडतात तशा न करता आपापल्या एरियातल्या किल्ल्यांवरती जा. कारण काय होतं काय की म्हणजे इथनं उठून रायगडला लोक जातात, त्यापेक्षा महाडची लोक जातील ना रायगडला, तुम्ही तर सिंहगडावरून स्वच्छता करा, तुंग तिकोना बाजूला तिकडं जाऊन स्वच्छता करा. असं प्रत्येकाने काहीतरी वेगवेगळं करा की सगळे किल्ले जागते राहिले पाहिजेत. नाही, तू म्हणलास ते अगदी बरोबर आहे की शिवजयंती आणि शिवपुण्यतिथी या 2 तिथ्यांना काम करायची हां, नाही. गरज नाही आहे. तुम्ही वर्षातला प्रत्येक दिवस तुम्ही असा साजरा करू शकता. मला एक सांगा की ते 50 किल्ले झाल्यानंतर तुम्ही दोघं स्वस्थ राहिलात का? नाही, म्हणजे मी जरा स्वस्थ राहिलो आहे, पण हा नाही राहिला. म्हणजे काय केलं स्वतः? यांनी त्याच्यानंतर काही दिवसांनी चालत अष्टविनायक केले. 850 किलोमीटर परत सांग, काय केलं? पदयात्रा केली. केली. चालत अष्टविनायक अष्टविनायक. केलंस? आणि सिक्वेन्समध्ये ज्या सिक्वेन्समध्ये थांब. हा आपला एक वेगळा एपिसोडचा विषय आहे. नक्की आपण हा एपिसोड घेऊन परत येऊयात. पण खरंच तू अष्टविनायक अष्टविनायक पूर्ण मोरगाव ते मोरगाव चालत त्याला माझा फक्त बॅकएंडला सपोर्ट होता कारण मला चालणं एवढं कामांच्या याने शक्य नव्हतं, पण यांनी ते केलं पूर्ण. 21 दिवस चालला तो. आपण नंतर निश्चित निवांत भेटूया. अनंत अहमद, मला तुम्ही एक सांगा की गडावर जाताना ज्यांना नवीनच गड किल्ले चढायचे असं तू म्हणतोस की रोज करा तुम्ही काहीतरी सगळे लोक, तयारी काय काय करायला हवी? एक नोविस ज्याला माहिती नाही आहे फार पण गरजेचंच आहे, तुम्ही जरा थोडी त्याची. अगदी बेसिक म्हणाल ना तर तुमचा ड्रेसिंग सेन्स, मग तुम्ही काय कपडे घालावेत हे देखील किल्ल्यावर जाताना महत्त्वाचं आहे. की शक्यतो फुल पॅन्ट, मग तुम्ही ड्रायफिट घाला, जीन्स घाला. जीन्स शक्यतो कारण पावसात भिजली की जड होते, पण लाईटवेट पॅन्ट्स आणि फुल टी शर्ट हे महत्त्वाचं. डोक्याला टोपी आवश्यक असते, कारण फुल टी शर्ट आणि फुल पॅन्ट अशासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा किल्ल्यांवरती जात असता वाळलेलं गवत असतं ते टोचू शकतं, किंवा बारीक बारीक किडे किंवा माश्या असतात त्या चावण्याची भीती असते. हे सगळं टाळण्यासाठी किंवा पायात तुमच्या चांगल्या प्रकारचे न घसरणारे बूट घालावेत. आणि ते शक्यतो हाय अँकल असेल तर जास्ती बरं, कारण चालत असताना कधी कुठे साप असतात बसलेले की ते आपल्याला पटकन कळत नाहीत, तर ते त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये त्याच्यासाठी ते घालावेत. आणि ते घातल्यानंतर तुम्ही तुमचं पूर्ण संरक्षण करू शकता. हातामध्ये एखादी काठी शक्यतो असली तर बरी, म्हणजे जर का तुम्ही वाळलेल्या गवतानं चाललात तर काठीने गवत बाजूला करत जायचं. म्हणजे मी म्हटलं असं कुठलं काही असेल बसलेलं मध्ये तर ते आपोआपच हलतं, किंवा काठी आपटत गेलात तर त्याच्या जे व्हायब्रेशन्स असतात तर त्यांनी असे साप किडे मग काही मध्ये याची भीती राहत नाही. हे झालं तुमच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल. आणि बाकी खाण्यापिण्याचं व्यवस्थित तुमची असावं. सगळ्यात जास्ती पाणी हे महत्त्वाचं आहे, तर तुमच्याबरोबर पाणी आवश्यक आहे. कुठल्या सीझनला ट्रेक करताय याप्रमाणे तुम्ही पाण्याच्या बाटल्या किती कॅरी करायच्या हे ठरवावं. फळं संत्री मोसंबीसारखी जी पाण्यासाठी उपयोगी पडणारी फळं असतील ती घेतलीत तर ते जास्ती चांगलं होतं. आम्ही आमच्याबरोबर ताकाचे सॅचेट्स घेऊन जायचो. कुठली तरी किल्ल्यावरती गेल्यानंतर ताक प्यायलं की छान वाटतं, तर आम्ही आमच्याबरोबर ताक असायचं. असंच काही मिळालं किंवा कुठली सरबत, म्हणजे जेणेकरून तुमची हायड्रेशन व्यवस्थित राहिलं पाहिजे. असे या पद्धतीने तुम्ही तुमची तयारी करा. बाकी सामान कपडे घ्या, पांघरुणं घ्या, हे तुमचा ट्रेक कुठला आहे याच्यावरती. म्हणजे तुम्ही ओव्हरनाईट करणार असाल तर स्लिपिंग बॅग मस्ट आहे. तुम्ही पांघरुणं महत्वाची आहे. उघड्यावर राहणार असाल तर मग तुम्हाला थोडंसं अजून प्रिपरेशन करायला लागते की तुम्हाला स्लिपिंग मॅटही लागते, कारण खाली घालायला लागते. म्हणजे तुम्ही जिथं राहणार आहात त्याप्रमाणे तुमचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला तुम्ही अनोळखी किल्ले करता, म्हणजे एस्पेशली आम्ही 45 आणि 50 किल्ले ज्यावेळेला केले त्यावेळेला प्लॅनिंग करताना आम्हाला हे जाणवलं की तुम्ही ज्याला अनोळखी ठिकाणी जात असता त्यावेळेला गुगल मॅपचा उपयोग करा आणि तुम्हाला कुठल्या सिक्वेन्सनी किल्ले करता येतील की तुम्हाला ते उलटा पडणार नाही. फार तुम्हाला हेलपाटे घालायला लागणार नाही. एका रांगेमध्ये एका रेषेमध्ये तुम्ही 2-3 किल्ले करून घेतले तर ते पटकन होऊन जातं. त्या दृष्टीने तुम्ही गुगल मॅपचा उपयोग करून प्रॉपर प्लॅनिंग करून गेलात तर तुम्हाला अतिशय व्यवस्थित. म्हणजे आम्ही आता ज्याला नाशिकची रेंज घेतली होती किंवा आता 50व्या किल्ला ज्या आम्ही सोलापूर वगैरे सारखे भुईकोट किल्ले केले त्याला आम्ही 3 दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यातले सगळे भुईकोट करू शकलो. कारण ते तुम्ही एकदा तो पाथ ठरवून घेतलात की तिथे तुम्हाला पटकन सगळे एकामागे तुम्ही करू शकता. तो म्हणजे नवीन टेक्निकचाही तुम्हाला उपयोग करता येतो. आणि बाकी आपलं नेहमीची तयारी म्हणजे शारीरिक तयारी तर तुम्हाला थोडी करावी लागेल. तुम्हाला रोज थोडी चालण्याची सवय हवी. एकदम खूप उन्हाच्या ठिकाणी जाण्याची, मग तुम्हाला सनस्क्रीन किंवा तुम्हाला काही उन्हाचा त्रास न होणं अशी काही गोष्टी तुम्ही यामध्ये
सॉरी तू म्हणलास की ड्रेसिंग सेन्स, त्याच्यानंतर खाण्याचं काय घ्यायचं, बरोबर. हायड्रेशन. हायड्रेशन. तर मला सांग की जुजबी फर्स्ट एड मस्ट हॅव हे काय काय आहे? याच्यामध्ये मूवचं जे आहे म्हणजे कुठं तुम्हाला जर का ट्विस्ट झालात काय Sprain झालं झालं. तर मूवचं तुम्हाला जास्ती चांगला उपयोग होऊ शकतो, किंवा या टाईपची कुठलीही मलमं की जेणेकरून तुम्ही Muscle relaxant. मसल रिलॅक्टंट असतात ते घ्यायची. बँडेज घेणं महत्त्वाचं, बँडेड घेणं महत्त्वाचं, कारण कुठेतरी खरचटतं, काटे लागतात, त्याला बँडेडचा उपयोग होतो. काही काहीला बूट नवीन असतात तर बूट पण चावतात, त्यालाही बँडेडचा उपयोग होतो. ओके. आणि बँडेज असेल तर तुम्हाला कुठं धडपड झाली किंवा कुठं हातपाय मुरगाळला तिथे त्यालाही बांधून तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. निकॅप देखील ज्यांचं वय थोडंसं जास्ती आहे त्यांनी गड उतरताना, स्पेशली चढताना फार नाही पण गड उतरताना निकॅप्स वापराव्यात. निकॅप तशी कोणीही घातली तरी चालेल. उत्तमच. म्हणजे अगदी अगदी अगदी. हो, हो. नसेल सुद्धा. अगदी निकॅप नक्कीच. घातली तर किल्ले नक्कीच उतरताना ते protective. जास्ती चांगलं, हां. कारण गुडघ्यांवरती प्रेशर येतं बरोबर. आणि मग इन द लॉंग टर्म त्याला प्रॉब्लेम होऊ शकतात, गुडघ्याचे वाढू शकतात. बरोबर. त्यामुळे आधीपासून प्रिकॉशन म्हणून निकॅप वापरणं कधीही चांगलं होऊ शकतं. ओके. मला असं वाटतंय की हे जे आपण आता बोलतोय ना, तर ते आपण एक लिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया. म्हणजे नक्कीच. मग जे बरोबर. जे कोण आपलं हे आणि बघतायत याच्यात दरवेळेस एक बघणं महत्त्वाचं फक्त शक्य होत गोष्ट नाही. की या सगळ्या गोष्टी घेत असताना किल्ल्यांवरती जाताना काय नका घेऊ, याच्यामध्ये सेंट, बॉडी स्प्रे या गोष्टी घेऊन नका जाऊ. ओ, कारण तुम्ही ती स्पेंट आणि बॉडी स्प्रे मारलेत की त्याचा स्मेल खूप स्ट्रॉंग असतो. हां. आणि मग आता आपण ऐकतो की मधमाशांची पोळी उठली, ॲक्सिडेंट झाले, ओ, हे याच्यामुळे होतात. ओके. तर ते अवॉइड करा. नॉर्मली ट्रेकर लोक सिगरेट किंवा या गोष्टी घेऊनच जात नाहीत, हो. पण ज्यांना सवय असेल त्यांनी देखील किल्ल्यावरती गेल्यानंतर सिगरेट घेऊन नका. त्या धुरान देखील पोळी उठतात आणि मधमाशा मागे लागू शकतात, त्यावेळेला आपण काहीच करू शकत हा नाही. खूपच तर या महत्त्वाचा न point आहे. घेऊन जाण्याच्या गोष्टींमध्ये या गोष्टी आहेत की या तुम्ही नक्की नका नेऊ. ओके. मग नक्की आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हम्म. काय न्या, व्हॉट इज मस्ट हम्म. आणि व्हॉट इज What is to be avoided. Avoid. अवॉइड, हम्म. या आपण 2 लिस्ट तूच मला पाठव. नक्की. PDF आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया, नक्की नक्की. लोक तेही बघतील. मग तुम्ही दोघांनी 50ला 50 अधिक 45ला 45 अधिक 35ला 35 असे 120 किल्ले केलेत. मी प्लीज तुम्हाला सगळ्यांना सांगते, आणि मगाशी अनंता म्हणला तसं की का अमोद बोलला की 35ला 50 करा आणि उतरत्या वाजणीने या. त्याच्यामुळे अत्यंत लहान वयामध्ये इकडे तिकडे तू कुठेतरी वेळ घालवण्यापेक्षा आत्ता निघा, दर शनिवार रविवार किमान 1 किल्ला तरी बघायचा असं ठरवा. आणि खूप पुढे पल्ला आहे, यांच्यापेक्षाही जास्त किल्ले 50व्या वर्षीपर्यंत व्हायला हवेत असं ठरवा. हा तुम्हाला माझा पॉडकास्ट आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा, इतर तुमच्या ओळखीच्या लहान मुलांपर्यंत पोचवा. नाही आवडलं सोडून द्या. धन्यवाद. धन्यवाद.